ग्रामीण त्रैमासिक तिफन भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड समता विद्यालय पिशोर यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 7 जानेवारी रोजी 6व्या राज्यस्तरीय तिफन कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रख्यात साहित्यिका कवी डॉक्टर वृषाली किन्नळकर यांच्या अध्यक्षतेखाली तिफन कविता महोत्सव संपन्न होणार असून उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कवी आणि चित्रपट गीतकार योगीराज माने उपस्थित राहणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष के.एस. कोल्हे, सचिव पी.एम. डहाके, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट कृष्णा जाधव, भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष सर्जेराव जिगे, प्राचार्य विजय भोसले आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे। या कविता महोत्सवास नामवंत साहित्यिक, कवी, अभ्यासक, कलाप्रेमीजन सहभागी होणार आहेत। कवी रज्जाक शेख श्रीरामपूर, कवयित्री माधुरी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित आणि स्थानिक कवींची 2 कवी संमेलने होणार आहे। परिषदेतर्फे दरवर्षी दिला जाणारा यंदाचा तिफन पुरस्कार ज्योती सोनवणे यांच्या दमकोंडी संग्रहाला कन्नड तालुका तिफन साहित्य सन्मान पुरस्कार पिंपळपानचे संपादक अशोक पवार यांना देण्यात येणार आहे। कवी अशोक गायकवाड यांचा जीवन रानात गहाण, सुनील डोके यांचा पोशिंदा, लक्ष्मण वाल्डे यांचा बहुरंगी या कविता संग्रहाचे यावेळी प्रकाशन होणार आहे। लीलाधर पाचपोळ यांचे सुजन अक्षर चित्र प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार आहे। या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। हा कविता महोत्सव कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात संपन्न होतो, त्यामुळे ग्रामीण शेतकरी, कष्टकरी समाज यासह विद्यार्थी युवकांसाठी ही काव्य पर्वणी असते। या महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कवी, स्थानिक कवी तसेच कवितेचे अभ्यासक सहभागी होत असतात। या कविता महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध परिवर्तनवादी कवयित्री आणि विचारवंत डॉक्टर प्रतिभा आहिरे यांच्या उपस्थितीत लाभणार आहे। महोत्सवात सर्व क्षेत्रांतील साहित्यिक, काव्य रसिक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक तिफनकार डॉक्टर शिवाजी हुसे, कार्याध्यक्ष संदीप ढाकणे, शाखाध्यक्ष प्रवीण दाभाडे, सचिव अरुण थोरात, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर गायके आणि संयोजन समितीने केले आहे। प्रकाश मैन, एमसी न्यूज, पिशोर, कन्नड।